हंपीत उतरल्या इथं खायला काय आणि कुठे भारी मिळतं एवढा डीप प्रश्न मला पडला होता. त्यामुळे मी दुसरा काही विचार न करता हॉटेलवर बॅग बिग ठेवून जरा फ्रेश बिश होऊन बाहेर पडलो एक चांगला लंच स्पॉट शोधायला. बरं, आता मी जिथे स्टे केला त्याचं नाव होतं ड्रीम मँगो रेस्टॉरंट आणि यांच्याकडूनच आम्ही एक स्कूटर सुद्धा हायर केली होती जिचा रेंट होता 400 रुपये पर डे. हॉटेलच्या जरा पुढे आलो आणि मला तिकडे 4-5 माणसं चहा पिताना दिसली. मग मी त्या स्टॉलवरच्याच आंटींना विचारलं, इधर लंच वगैरे किधर चांगला मिळेगा? तर म्हणे आमच्याकडे चायच नाही, लंच भी चांगला मिळता है, आओ टेको. मी जास्त काही विचार न करता गाडी पार्क केली. मी आंटींना विचारलं सबसे अच्छा आयटम कौन सा है आपका? तर तिने अख्खा मेन्यू चांगला असं सांगितलं. शेवटी मी एक प्लेट व्हेज थाळी मागवली. आता थेट मुद्द्यावर येतो. कहर एक नंबर. बस एवढंच बास होते या चवीला. आणि बस याच कारणामुळे मी दुसऱ्या दिवशी पुरी भाजी, डोसा आणि मॅगी आणायला इथेच आलो होतो. अगदी संध्याकाळचा चहा पण इथेच. आता सगळं ठीक आहे, पण मला या जागेचं नावच कुठे दिसेना. त्यामुळे मी या काकांना विचारलं, इस प्लेस का नाम क्या है? तर म्हणे नाम नाही राखा भैया. पण त्यांनी सांगितलं गुगल मॅप्सवर जर तुम्ही सेम प्लेस टाकलं तर हीच जागा दाखवते. तर आता तुम्ही सुद्धा हंपीत गेल्यावर पंपा सरोवर जवळ किंवा अंजनाद्री पर्वताजवळ असाल आणि तुम्हाला जर घरगुती साधं जेवण हवं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आता पुढे मी एक आयटम ट्राय केलाय जो इथला लोकल फूड आयटम आहे. तर आता पुढचा